बिळात लपले. सैनिक समाज पार्टीच्या धुरंधर अशा टीमने जो बारामती आणि राहुरी नगर पाथर्डी पोटनिवडणुकीमध्ये धूमधडाका लावलेला आहे, त्यामुळे विरोधक थरारून गेले आहेत, घाबरून गेले आहेत. आता राहुरी पाथर्डी मतदारसंघामध्ये, राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये जो अक्षय कर्डिले हा प्रस्थापितांचा उमेदवार आहे. त्याचा प्रचार प्रमुख आहेत सुजय विखे. यांनी स्वतः कबूल केलं की हलक्यात घेतलं तर काय होतं, कारण त्यांना सुद्धा हार का मुंह देखना पडा आहे. आता हा सैनिक समाज पार्टीचा झंझावात पाहून, ॲडव्होकेट अथर्व मसे पाटलांचा प्रचार पाहून त्यांनी हे उद्गार काढले असावेत, कारण त्यांना आता भीती निर्माण झाली. कारण आताची निवडणूक ही पैशाने होत नाही. समाजामध्ये, मतदारामध्ये जागृती आलेली आहे आणि सैनिक समाज पार्टी यावर 5 वर्षापासून लगातार काम करत आहे. लगातार म्हणजे ऑकेजनली नाही, डेली आणि डेली, रोज सकाळ संध्याकाळपर्यंत सैनिक समाज पार्टीचा प्रचार सुरू आहे. आणि या आयडिओलॉजीने समाजाच्या मनात आणून दिलेलं आहे की अल्प खर्चातही निवडणुका जिंकल्या जाऊ शकतात. त्यासाठी सैनिक समाज पार्टीने प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत 8 आणि विधानसभेच्या निवडणुकीत 12 उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये आमचे तुकाराम डफळ यांना तर 3ऱ्या क्रमांकापर्यंत मतदान केलं होतं, झालं होतं. आता तो पायडा पुढे आला आहे. आम्ही फार पुढे आलो आहोत, कारण 2029ची तयारी चालू झाली आहे. त्यासाठी ह्या मधल्या ज्या निवडणुका येतात, पोटनिवडणुका येतात, यामध्ये सुद्धा जलवा दिखाना पडेगा. सैनिक समाज पार्टीचं अस्तित्व नव्हे, उत्कर्ष समाजाच्या नजरेत भरत चालला आहे. त्यामुळे आता ह्या दोन्ही निवडणुकामध्ये सैनिक समाज पार्टीची ओळख, आयडेंटिफिकेशन जनतेच्या नजरेत आलं आहे. निमित्त फक्त 2 निवडणुका आहेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील जनता जागृत झाली आहे. महाराष्ट्रातील जनतेला आधार सापडला आहे. जनतेचं, जनतेसाठी, जनतेने चालवलेलं राज्य आणण्याची कुवत, क्षमता फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये असल्याचं जनतेच्या लक्षात आलं आहे. आता या निवडणुकीमध्ये राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये जो आम्ही उमेदवार पुरस्कृत केला आहे, ॲडव्होकेट अथर्व मसे पाटील यांच्या मार्गाने आम्ही विधानसभेचं सभागृहाचं द्वार खोलणार आहोत. यांच्या मार्गाने प्रवेश होणार आहे आणि त्यासाठी ह्या सैनिक समाज पार्टीला संपूर्ण जनतेचा पाठिंबा मिळत चालला आहे. जनतेने त्याला आधार दिला आहे, म्हणून ही निवडणूक आम्ही जिंकणार, यामध्ये तिळमात्र शंका नाही. कारण हा प्रचारच अल्प खर्चात आहे. हा प्रचारच धूमधडाक्यात असणाऱ्या लोकांना तोंड देणार आहे, असणाऱ्या लोकांना उत्तर देणार आहे. त्यांचा धूमधडाका काही जनतेचा नव्हे, त्यांचा धूमधडाका त्यांनी पाळलेल्या लोकांचा आहे, त्यांनी लाचार केलेल्या लोकांचा आहे. आणि तो जरी पैशाचा असेल तरी पैशाने काही एव्हरीथिंग कॅनॉट बी परचेस असं असतं. त्यामुळे ते आजपर्यंत ह्या 70-75 वर्षामध्ये पैशाने निवडणुका जिंकत आलेले आहेत. हा त्यांचा भ्रम झालेला आहे आणि हा भ्रम दूर करण्याचं कार्य सैनिक समाज पार्टीने हाती घेतलेलं आहे. आणि त्यासाठी या पोटनिवडणुकीमध्ये हे प्रत्यय आलेला आहे की महाराष्ट्रातील जनतेने या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला आपलंसं केलं आहे. आणि आम्हाला राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील 3 लाख मतदारांनी गुप्त वार्ता दिलेली आहे. कुछ भी हो गया तो हम सिर्फ ॲडव्होकेट अथर्व मसे पाटलांना मतदान करणार आणि त्यांना निवडून देणार आहोत असं आम्हाला वचन मिळालेलं आहे. आणि ही गुप्त वार्ता आहे, हाच गनिमी कावा आहे. आणि या गनिमी काव्यानेच ही सैनिक समाज पार्टी
छत्रपती शिवाजी महाराजाच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी 2029मध्ये सैनिक समाज पार्टीचं खास सरकार स्थापन करण्याचा ऐतिहासिक कार्याचा अवलंब प्रत्यक्ष उतरवणार आहे, ऐतिहासिक कार्य घडवणार आहे. फक्त जनतेच्या जीवावर. धन्यवाद. जनतेला नमस्कार. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.